एक मिनिट थांबा. पॉइंट घ्या, ऐकून घ्या. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती नाही आहे, हे तुम्ही आता माईकवर ऑन कॅमेरा सांगितलंय की मला माहिती नाही आहे, तुम्ही पटवाऱ्याकडे जा. पटवाऱ्याचे 2 दिवस तिथलं पिपरी ग्रामपंचायतला आहे. मग तुम्हाला जर माहीतच नाही की तुमच्याकडे गायरान जमीन किती आहे, गायरान जमीन म्हणजे काय होते सांगा बरं. तुम्ही पदावर आहे ना, मग तुम्ही अभ्यास केला आहे, सांगा गायरान जमीन म्हणजे काय होते. एक मिनिट शांत राहा. गायरान जमीन सांगा मॅडम, नाही तर आताच पद सोडा आणि घराकडे जा. कारण की तुम्हाला आमच्या याच्यातून येते. तुम्ही सांगा. एक मिनिट शांत राहा. जी माहिती मला महसूल विभागाकडून येते ते माझं काम आहे तुमच्यापर्यंत. तुम्ही किती दिवस झाले, तुम्ही ड्युटीवर किती दिवस झाले आहे? 3 वर्ष झाले. 3 वर्षांमध्ये तुम्हाला 3 वर्षात तुम्हाला अद्यापही माहित नाही आपल्या पिपरी मेघेला किती हे बघ दादा, माझ्याकडे ऍडिशनल चार्ज आहे पिपरी, समजलं. आणि जे काही माझ्या कारल्याविषयी माहिती आहे आणि जे मला महसूलकडून माहिती येते ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे घरकुल नाही आहे, म्हणजे घरांसाठी जागा नाही आहे, किंवा मग त्यांच्याकडे जर जागाच नाही आहे त्या व्यक्तींजवळ, गावामध्ये पण जागा नाही, तर आम्ही त्यांना गावठाण जर आमच्याकडे अवेलेबल नसेल तर आम्ही त्यांना गायरान देऊ. आता तुम्ही काय म्हणता, मला माहीतच नाही. मग तुम्हाला माहित काय आहे? मला माहित नाही असं नाही. मग तुम्ही काय, एक मिनिट थांबा. मग तुम्हाला माहित नाही ना, तुम्ही काय म्हणलं, तलाट्याला विचारा. बलवा तलाट्याला, लावा फोन. बलवा तलाट्याला. तलाठी कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे. तलाट्याला विचारायचं. 5 मिनिटात फोन लावा.